समाधान होईल. दादा दुसरा विषय असा आहे की कालपासून व्हिएसएल कंपनी विरोधामध्ये रोहित पवारांनी जे आंदोलन केलं तर आजही बारामतीमध्ये त्याविषयी झालेले आहे. आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांना निर्देश दिले की व्हिएसएल कंपनीमध्ये जायचं नाही. काय कारण असू शकतं? मला वाटतं की ज्या पद्धतीने या कंपनीच्या विमानांचे अपघात आणि आता आपण जर बघितलं असेल तर त्यांची जी काही तपासणी करण्यात आली, ऑडिट करण्यात आलं, त्याच्यामध्ये बरेचसे दोष त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत. आम्हीच शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की तुमचाही मोठा प्रवास विमानांच्या माध्यमातून असतो तर त्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे, असं विनंती आम्ही शिंदे साहेबांना केलेली आहे. दादा, अजित पवारांना न्याय मिळावा याकरता रोहित पवार आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत बारामती पोलीस स्टेशनला ठिय्या मांडत आहेत. एका उपमुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाला जर हिवेळत असेल त्यांचा गुन्हा दाखल केला जात नाही काय? सकाळपासून ते बसले. आपल्या सर्वांना माहिती आहे की या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करण्याचं मला वाटतं की दुसऱ्याच दिवशी आश्वासित केलेलं आहे. या संदर्भामध्ये CBI चौकशीची मागणी करण्यात आली आणि त्या भावना मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला कळवलेल्या आहेत. आता CBI चौकशीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी पुढे येतील. तत्राप रोहित पवारांना त्यांना ज्या काही बाबी त्यांच्या समोर आलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांची ती मागणी आहे. दादा, त्यांना संजय राऊत यांनी पण असा हाच प्रश्न उपस्थित केला आहे की जो आता मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की नाही, मी आपल्याला सांगितलं ना की त्यांना त्यांचं मनोगत ठेवण्याचा अधिकार आहे, परंतु या विषयाच्या संदर्भामध्ये ऑलरेडी CBIकडे चौकशी देण्याचं माननीय स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. आणि एक मिनिट संजय दादा, अजित पवारांच्या बाबत जे पुरावे द्या, स्टंटबाजी नको. तसेच शरद पवारांनी पण हा अपघात म्हटलं होतं आणि प्रसिद्धीसाठी योग्य ते असं स्टेटमेंट करू नये असं नवनाथ बन यांनी भाजपच्या प्रवक्त्यांनी. नाही, मी या संदर्भामध्ये काही वक्तव्य करणार नाही. विजय काळे राज्य कांदा धोरण समितीने 2002 मध्ये सुद्धा राज्य शासनाने ती समिती नेमली होती, परंतु त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली नव्हती. आता 2025ला सुद्धा आपल्या सरकारने मी आपल्याला जी माहिती दिली माननीय पाशा पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आत्ताचा विषय आहे आणि त्यांनी तेही शेतकरी नेते आहेत, त्यांना शेतीच्या संदर्भातलं सर्व कष्ट ज्ञान आहे आणि त्यांनी शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांच्यापासून तर अगदी निर्यातीपर्यंत प्रक्रियेपर्यंत सर्व घटकांशी संवाद साधून त्या समितीने शासनाला अहवाल द्यायचा आहे की जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळेल की एक वाजवी दरामध्ये कांदा उपलब्ध होईल. म्हणजे ज्या पद्धतीने आता आपण शासनाच्या वतीने कांदा चाळींचा प्रकल्प कृषी विभागाच्या माध्यमातून दिले जातात, असे वेगवेगळे काय केलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. मराठवाड्या संदर्भात नाफेडच्या नोंदणीकृत मका शिल्लक आहेत. अनेक शेतकरी आता वेटिंगला आहे की आमची मका कोणीतरी घेईल, नाफेडवाले घेतील, परंतु जी नोंदणीकृत मका आहे ती शासन घेत नाहीये. कुठे बारदान शिल्लक मी आपल्या माहितीकरता तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मागच्या कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला या संदर्भामध्ये कळवलेलं आहे आणि कोटा वाढवून द्या, कालावधी वाढवून द्या आणि यासाठीचं जे काही सुविधा लागतात, मग बारदान असेल, गोडाऊन्स असतील आणि जास्तीत संस्था पण त्या ठिकाणी कार्यरत करा आणि शेतकऱ्यांचा माल खरेदी करा.
या सर्व सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एक वक्तव्य केलं आहे की 1 फेब्रुवारी 6 फेब्रुवारी दरम्यान माझ्या विरोधात एक मोठा कट झालेला होता, असं त्यांनी गौप्यस्फोट केला मंत्रालयात. तो पण मनोज जरांगे यांनी असा गौप्यस्फोट केला की 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान माझ्या विरोधात मंत्रालयात कट झाला. आता त्याचं उत्तर मी कसं काय देऊ शकेल? काय कट होता, कोणी कट केला, त्यांच्याकडनं माहिती घ्या. संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता झाली. दादा एक प्रश्न फक्त मूळ विषयाचं महत्व कमी होईल. आपला ग्रेनर होता ग्रेनर बाकीचे खाली कांदा बाजूला राहिला बाकीचे प्रश्न केले कांदे राहिले बाजूला सगळे वांदेच करून टाकले. कांद्याचे प्रश्न बाकीचे प्रश्न झाले. अहो पण कांद्याचे प्रश्न घ्यायला पाहिजे. आता ते झाले किती दिवसात त्यांना हे अजून आणखी किती दिवसात भेटेल? धरशाल का? मी बाईट घेतो त्यांची.